जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलंय. नाही नाही, तुम्ही फार कमी सांगताय. आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्या दुप्पट पाहिजे आपल्याला. पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे, उरलेला स्टॉक हा येत जातो. हा आपला बेस्ट स्टॉक आहे. म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा जो कॅरी फॉरवर्ड झालेला, आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याला. हो, राहू दे आता. अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं, तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. चला, हिंदी वाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला. देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है. चला, धन्यवाद. ॲपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागात किती पाऊस पडेल हे कळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्याला AI द्वारे मार्गदर्शन मिळेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवाय कर्जवाटपासंदर्भात बैठक झाली आणि त्यानंतर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात चर्चा झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. यंदा राज्यावर एल निनोचं जास्त संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.